नमस्कार सर्वांना. सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर जसं आम्ही लास्ट म्हणजे जो पहिला एपिसोड होता त्याच्यात प्रॉमिस केलं होतं की आम्ही सेम गेस्ट बरोबर सेकंड एपिसोड पण करू. तर आजचे पण आमचे सेम गेस्ट आहे सौ रेवती देशपांडे ताई. तर रेवती ताई, तुझं खूप खूप धन्यवाद. स्वागत. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअलच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण दोघींची परत भेट होते, तो आनंद आहे. हो, खूपच छान वाटतंय. आणखीन आपण जसं आपल्या दर्शकांना सांगितलं होतं की जो आपण लास्ट ह्याच्यात टॉपिक जस्ट स्टार्ट केला होता आणि मी तुला थांबवलं होतं, तर अष्टसात्विक भाव म्हणजे काय असतं नक्की. तर आपण खूप जास्ती वेळ न घेता बोलण्यामध्ये आपण लगेच सुरुवात करू. आणि ओव्हर टू यू. तुला आज जे सांगायचंय, आरामात, टाइमचं बंधन नाहीये आज आपल्याजवळ, असं खूप जास्ती नाहीये, आहे तरी जास्ती नाहीये. सो प्लीज, अष्टसात्विक भाव म्हणजे काय? धर्मभास्कर परमपूजनीय समर्थ सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. परमपूजनीय पूर्णेश्वरी अक्काई गुरु माताच्या चरणी साष्टांग नमस्कार. गुरूंना वंदन करून आपण हा फार मोठा, खरं म्हणजे हे धाडस केलंय, तूही केलंय आणि मी केलंय असं मी म्हणेन. धाडस याच्यासाठी हा शब्द मी आज वापरते सुरुवातीलाच, की आपण दोघी जणी प्रश्नोत्तरांच्या संवादातून काहीतरी शिकण्याचा अनुभव घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आणि असं म्हणतात की साधकांनी, उपासकांनी, सामान्य भोळ्या बाबड्या भक्तांनी आपल्याला येत असलेल्या अनुभवांचं आदान प्रदान करावं, जेणेकरून आपल्याला तो सद्गुरूंचं स्मरण घडतं. आणि म्हणून हे धारिष्ठ आपण करत आहोत मला असं वाटतं. कारण की तसं तर आध्यात्मिक प्रश्न विचारावे कोणाला, तर सद्गुरूंना विचारावे. म्हणजे साक्षात जे सिद्ध झालेले आहेत, उपासना करून ज्यांनी आज आपल्या अनुभवातून ज्यांनी अखंड लोकांना नामस्मरणाला लावलं है ना, आणि त्या अशा सिद्ध सत्पुरुषांकडनं त्या व्यासपीठावरून आपण आध्यात्मिक आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं करून घ्या. मग आज तुला असं वाटलं, खरं तर हा तुझा हट्ट माझ्या जवळचा, कारण तुझी माझी मैत्री बरेच वर्षांपासून झाली आणि या आध्यात्मिक बांधिलकीमुळेच झाली. त्याच्यामुळे तुला सहज वाटून गेलं की कदाचित आपण रेवतीताईला हे प्रश्न विचारून आपली जिज्ञासाही पूर्ण करून घेऊ शकतो. आणि ते तुला जाणवलं तुझ्या हृदयाला, आणि म्हणूनच मी पण हा विचार केला की माझ्या सद्गुरूंची आज मी साष्टांग नमस्कार करून त्यांच्याकडनंही मी अनुज्ञा घेते आहे की जे त्यांनी मला शिकवलं. कारण मला श्रवण खरोखर खूप घडलंय. म्हणजे 1990 मी तुला सांगितलं मागच्या पॉडकास्टमध्ये की सद्गुरूंच्या मुखातून, वाणीतून आम्हाला ते सतत दासबोध सांगायचे, ज्ञानेश्वरी सांगायचे. त्यांचं वाचन रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि अशा अनेक ग्रंथांचं, वेद, उपनिषद, असा सगळ्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास आहे. तर ते आम्हाला त्यांच्या वाणीतून जे श्रवण आणि सद्गुरु मुखातून श्रवण घडलेला जो शिष्य असतो, मग तो जो मग त्यांनी जे आम्हाला अनुभव घ्यायला आहे, केंद्राची स्थापना करून त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की आता तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आपली शक्तीचा संचय संचय तुम्ही आता आपण स्वतः सुरू करा. आणि कारण आमच्या हे जे अधिष्ठान आहे आपण पाठीमागे ठेवलंय, किंवा माझ्या हृदयातच आहे, जेव्हा मी नमस्कार करते तेव्हा मला असं वाटतं की ते प्रकटच होतात आणि मला सांभाळून घेतात. आणि म्हणून मी हे तुझ्याशी तुझाही हट, आणि तू आणि मी एकमेका सहाय्य करू, आहे ना, अवघे धरू तू पंथ. तुलाही आनंद होईल की तू की मी तुझं म्हटलं की हो, तुला हो म्हटलं तुझ्या या आग्रहाला. तर आमच्या गुरुमाऊलीचं असं म्हणणं आहे, विष्णुदास स्वामी महाराजांची एक पोथी आहे, सद्गुरु महात्म्य, सद्गुरु विष्णुदास महाराज महात्म्य. आम्ही काही ग्रंथांचं पारायण निश्चित केलेलं आहे, गुरुचरित्र ऐकलेलं आहे आमच्या सद्गुरूंच्या मुखातून, वाणीतून. नागपूरला नित्य हा श्री दत्त जयंती उत्सव होत असतो, त्यात पारायण होतं 7 दिवसांचं. तर अखंड आम्ही 25 वर्षापासून मी ऐकत आहे ते. आणि इथे आपण केंद्रामध्ये पण श्री गजानन महाराज प्रगट उत्सव साजरा करतो. तर आम्ही श्री गजानन विजय पोथीचं, या ग्रंथाचंही पारायण करतो. काही ग्रंथांचं पारायण झाल्याशिवाय आपल्याला काही आध्यात्मिक प्रश्नांचं आपलं उकल होत नाही, आहे की नाही. आणि त्यामुळे हे पारायण आपले झालेले असले पाहिजे काहीतरी, आणि मग त्याच्यातून आपण मनन चिंतन करा, अशी सवय आम्हाला आमची सद्गुरु माऊली सांगते. तर त्याच्यात आमच्या विष्णुदास स्वामी महाराजांच्या पोथीत खूप असं लिहिलेलं आहे की अनुभवावीण लेखणी चालवू नका मास्तर तुम्ही, है ना. घटना अनुभूती प्रत्यय तत्वाचीही अनुभूती. घटना अनुभूती जी असते आपल्याला, प्रत्यक्ष जी घटना अनुभूती आपल्याला येते प्रत्यक्ष, तत्वाची ती अनुभूती असते.
तर आता तुला ही अनुभूती आली गजानन महाराजांच्या, तर आपण हे अनुभवाचं बोलत आहे. म्हणून आपल्याला जर हम्म. शास्त्रानुसार जे एखादी डेफिनेशन्स असतात, पहा अभ्यासात फिजिक्सच्या डेफिनेशन मध्ये कसं डेफिनेशन वर्ड टू वर्ड करावी लागते, म्हणजे नाही तर हा अपराध आहे. तसाच अध्यात्मशास्त्राचाही आहे. आपण जर आपण जर एखाद्या आध्यात्मिक विवेचनामध्ये जर ती भाषा तशीच्या तशी वापरली नाही, तो शब्दप्रयोग आहे ना, तर त्याचं आपल्याला हे लागू शकतं, म्हणजे त्याचा आपल्याला दोष लागू शकतो, तो लागू नये. म्हणून मी तुला ही ओवी सांगते की तुझ्याही अनुभवाला जे आलं आणि माझ्या अनुभवाला आलं ते आपण मांडतोय. अनुभवाचं आणि मांडणं जास्ती छान आहे. कारण काय म्हणतात गुरुमाऊली विष्णुदास महाराज, की अनुभूतीयुक्त बुद्धी होतं ते ओतप्रोत ज्ञान, गुरूंचे अगाध ज्ञान शिष्या आजही अनुभव. म्हणजे अनुभूतीयुक्त बुद्धी जी आपली होते आहे तेच खरं ज्ञान आहे. खूप सारे आपण जर नुसतंच ग्रंथ वाचले आणि त्याची आपण आपल्याला जर अर्थच कळला नाही, अनुभूतीच आली नाही, तर आणि मग ते ज्ञान पाठांतर करून बोललेलं त्याला अर्थ नाहीये. तर आज हा अष्टसात्विक भाव काय आहे हा जो प्रश्न आपण घेत आहे, तर कारण याची अनुभूती तुला आली आणि अनुभूती हम्म. मला पण आलेली आहे. आम्ही आमच्या जेव्हा सद्गुरूंच्या आत्ताच गुरु मंदिराचा श्री गुरु पौर्णिमा उत्सव खूप सुंदर साजरा झाला, तेव्हा एक भजन आमच्या विष्णुदास स्वामी महाराजांचं भैरवी सुरू होती, धनद्रव्य मान, तेव्हा मलाही असं खूप अश्रू घळघळ घळघळ व्हायला लागले. तर ही जी सात्विक अनुभूती तुला आणि मला आली, ती अनुभूती आली म्हणून तो अनुभव मी आता मांडते आहे. आणि अनुभूतीतून जेव्हा आपण एखादं ज्ञान शब्दबद्ध करतो तेव्हा मग तो दोष नाहीये. कारण हम्म. तुलाही तो अनुभव आलाय, तो मलाही अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मग आपल्या सगळ्या भक्तांकरता हे काय आहे बुवा, तर हे जेव्हा वाचायचा प्रयत्न केला की अष्टसात्विक भाव काय असतात, सद्गुरूंच्या चरणी आपण जेव्हा बसतो तेव्हा आपली जेव्हा आपण देवाच्या समोर बसतो, अशा काहीच ठिकाणी पहा आपल्याला अशी अनुभूती येते. मग आधी पहिले तर अष्टसात्विक भाव काय आहेत, तर ते 8 भाव आहेत आणि हे फक्त भक्ताच्याच अंगी येतात. म्हणजे जो उपासनेला लागलेला आहे, जो साधक आहे, ज्यांनी काहीतरी भक्ती साधन तो आचरत आहे, काही व्रत करत असेल, उपासना करत असेल, देवाच्या संगतीत जो काही वेळ दिवसाचा 24 तासापैकी निश्चित आपला नित्यनेमाने देत आहे, त्यालाच ही अष्टसात्विक पैकी एखादा कुठला तरी जो भाव आहे तो त्याच्या हृदयात कुठल्या तरी त्या क्षणाला त्याला त्याची अनुभूती येते. आणि हम्म. त्यातले 8 भाव आहेत. त्यातला पहिला भाव आहे की काष्टवत होऊन जातो आपण एकदम, शरीर असं एकदम पहिलाच आहे स्तंभ. स्तंभ हम्म. म्हणजे अगदी काष्टवत होऊन जातं शरीर आणि आपण काहीच क्रिया त्यावेळेस करू शकत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं हालू, माझा हात हलवते, पण ती नाही, अगदी काष्टवत म्हणजे काठी असते ना लाकडाची, तसा तो सगळा देह होऊन जातो. म्हणजे तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि हा अनुभव आम्हाला आमच्या गुरुमाऊलींनी सांगितला. मला अजून तो आला नाही काष्टवत होणं, परंतु आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला सांगितलं होतं की 1990 मध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज साक्षात श्री गुरु मंदिरी आले आणि त्यांनी म्हटलं की आता इथे तुम्हाला उपासना सुरू करायची आहे असं आमच्या महाराजांना. तेव्हा ते असे बसले होते, त्यांना असे आकृतीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दिसत होते, पण ते त्यांना असं वाटलं मी उठतो आणि त्यांना काहीतरी आसन काहीतरी मी नमस्कार करतो, पण त्यांचं शरीर पूर्ण काष्टवत होऊन गेलं. तर हा अनुभव ते हम्म. आम्हाला वारंवार सांगतात. तर हा एक अष्टसात्विक भावामधला फार मोठा अनुभूती आहे ही, की जेव्हा असे सत्पुरुष असे वायुरूपाने आपल्याला आपल्या जवळ असतात ना, तेव्हा त्यांची जी इतकी सात्विकता असते ना, की ते त्याच्यामुळे ते आपल्यावर जो प्रेम वर्षाव करत असतात, त्यात आपल्याला हा अनुभूती येते की आपलं शरीर काष्टवत होतं, आपण काहीच क्रिया करू शकत नाही. आणि हा फार मोठा उच्च दर्जाचा पहिला अष्टसात्विक भाव आहे. दुसरा अष्टसात्विक भाव आहे की ते आपल्या शरीरामध्ये सगळ्या आपल्या या ज्या स्किन आहेत त्याच्यामध्ये सच्छिद्र आहेत, त्याच्या ग्रंथी आहेत, त्याच्यामध्ये घाम फुटायला लागतो. अगदी हम्म. म्हणजे इतका तो घाम, म्हणजे असा रोमारोमात ती गरमी नसते, ती घाम फुटतो, स्वेद म्हणतात त्याला. तर असं घाम हम्म. फुटणं आणि तो घाम असा पूर्ण सच्छिद्र सगळ्या शरीराभर तो घाम येतो, असा पण एक दुसरा. आणि त्या घामामध्ये सुगंध असतो. म्हणजे पहा, गुरु गजानन महाराजांच्या पोथीत तू ऐकलं असेल की ते थुंकले एका शिष्यावर, त्या गंगा भारतीचा त्याला कुष्ठरोग झाला होता, तर त्या थुंकीमध्ये सुद्धा असं चंदनच होऊन जाते ना काया. तर आपला घाम आणि भक्ताचा घाम याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे त्या अनुभूतीमध्ये तो एक त्याच्या शरीरामध्ये तो घाम निर्माण होणे, स्वेद निर्माण होणे, हा दुसरा अष्टसात्विक भाव आहे. तिसरा अष्टसात्विक भाव आहे की रोमांच येतात. जसं तू म्हणाली की मी आता बोलते तरी माझ्या सगळ्या शरीराच्या एकेका छिद्रामधून असा रोमांच अनुभूती आली, ही तुला आलेली आहे. की एखादं जेव्हा हरी कथा चालू असते, एखाद्याचं उद्बोधन आपण जेव्हा ऐकत असतो, तेव्हा आपल्याला त्या सद्गुरु तत्वाचाच अनुभूती आपण घेत असतो, कारण ते त्या क्षणी हजरच असतात. कारण असं म्हणतात की जिथे जिथे आपण सद्गुरूंचं चिंतन, मनन, श्रवण
किंवा त्यांचं स्मरण करू, तिथे तिथे ते साक्षातच असतात, कारण त्यांनाच आवड आहे ना या सगळ्या सत्संगाची. तर ते तिथे वायुरूपात असतात आणि मग आपल्याला असे एकदम अनुभवात रोमांचित होऊन जातो, कारण आपल्याला अगदी वाटतं की हे याच्याशी मी अतिशय एकरूप झाली आहे त्या भावाशी आणि त्या सद्गुरूंच्या संतांच्या त्या त्यांच्या सानिध्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. मग रोमांच येतात, आपलं संपूर्ण शरीर रोमांचित होऊन जातं. आणि हा तिसरा हम्म. अष्टसात्विक भाव आहे. चौथा आहे स्वरभेद होतो. स्वरभेद होतो. स्वरभेद म्हणजे काय, की आता शब्द मी बोलते आहे ना, तर आता सद्गुरूंच्या स्मरणामध्ये बोलता बोलता कधी कधी स्वरभेद होऊन जात, शब्दच आठवत नाही, शब्दास मौन येतं. है ना, आमच्या गुरुमौलीचं एक भजन आहे, शब्दास मौन यावे मौनात मुक्त व्हावे, मुक्तीतल्या मनाने अर्थाचा कळावे. तर आता हा केवढा मोठा शब्द आहे पहा, म्हणजे खरं मौन झाल्याशिवाय त्या शब्दा पाठीमागचा अर्थ कळणार नाहीये, तुम्ही मुक्त होणार नाहीये. तर ही फार मोठी स्वरभेद हा जो अष्टसात्विक भाव आहे. एकदा आमच्या गुरुमाऊलीच्या ठिकाणी ते आम्हाला असंच बोलायला लावतात, उपासकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे, असं त्यांना असतं की आपण काय अभ्यास करतोय. त्यांनी गुरुमाऊलीची परीक्षा होते ना, आणि तुझ्या या उपक्रमाला हो म्हणण्याचंही धाडस मी याच दृष्टीने केलं की आपण जो अभ्यास करत आहे, तर परीक्षा आलं ना देणं कुठेतरी, परीक्षा दिल्याशिवाय तर ती सद्गुरूंच्या स्थानी. सद्गुरू मग पाहतात आणि त्याचं अवलोकन करतात आणि आपल्याला ते काही कमी असेल तर ती पूर्ण करतात. आणि म्हणून एक क्षमा, क्षमा तर आपण सेवक आहोत, आपल्याकडनं चुका होणार, पण म्हणून करायचंच नाही हा भाव नसावा. सद्गुरु स्मरण सातत्याने करावं. जसा होईल तसा अभ्यास आपण करून दाखवावा गुरुमाऊलीला. तर त्या दृष्टीने हा जो स्वरभेद आहे, तर ते जेव्हा आपण शब्द बोलायला जातो ना, गुरुमाऊलीसाठी काही स्तवन करायला जातो, तर आपण शब्द विसरून जातो एकदम पहा, कुठे कुठे. हम्म. तर आपली वाचाच मौन होऊन जाते. असं आपल्याला आठवत नसतं असं नसतं, पण हा अनुभव येतो. हा अनुभव आलेला आहे मलाही एकदा, की सद्गुरू माऊलीच्या ठिकाणी मंदिरामध्ये काही बोलताना एकदम मौनच होऊन गेली, वाचा काही आलंच नाही काही तर हा जो एक अष्टसात्विक भाव आहे याचा अनुभव आहे, की हा स्वरभेद होतो. म्हणजे ते काही काही संत जे आहेत ते आपल्या देवी समोर जायचे पहा, रामकृष्ण परमहंसांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल, तर ते काही नाही, ते नुसते असे त्यांचा भाव एकतर सगळा पाहत चालला. राहत. हो, ते सगळे त्या भावातीत, ते शब्दही येत नाहीत, शब्दाचं मौनच येतं. म्हणजे काही तुझं आळवणी करू शकत नाही, ते पूर्ण त्या अं, त्यांच्या भावामध्ये विलीन होऊन जातात. तर ते देहाचं भान नाही राहत, देहभान विसरणे. आणि नंतरचा जो आहे आपला अष्टसात्विक भाव आहे, ते कापणे, थरथर कापतो आपण. पुष्कदा पहा, हाही आपल्याला अनुभव येतो, काही बोलायला थरथर कापतो आपण. म्हणजे जेव्हा सत्पुरुष येतात जवळ ना, तेव्हा आपल्याला अशा आपल्या अंगाला थरकाप सुटतो, असा असा असा. तर तो हम्म. थरकाप, कंप सुटणे, हे सुद्धा एक अष्टसात्विकतेचं लक्षण आहे, जर आपल्याला तो अनुभव येत असेल तर. आणि नंतरचा आहे की सातवा म्हणजे अश्रू प्रवाहित होणे. हा सातवा अष्टसात्विक सुंदर भाव आहे. यामध्ये अश्रू जे प्रवाहित होतात, तर ते प्रवाहित म्हणजे ते असे निरंतर प्रवाह होतात, ते असे हुंके वगैरे नाहीयेत, ते असे हम्म. सातत्याने ते असे वाहतच जातात. आणि त्या अश्रू वाहिल्यानंतर आपल्याला कधी कधी असं होतं ना, आपले डोळे दुखतात आहे बुवा, जड, असं नाही होत. ते अश्रू इतके, ते जलधारा असतात त्या, तर शांत त्या शांत. जलधारा अशा बरसतात म्हणजे त्या, आणि ते मेघवर्षासारख्या त्या बरसतात. आणि त्या आपल्या आपल्या हृदयामध्ये खरं तर सद्गुरूंचं अधिष्ठान असतं. आमच्या गुरुमाऊलीने एक अभंग घेतला आहे, तर ते काय म्हणतात, की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, नामा म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. तर ही तुझी न माझी खरंच पूर्व पुण्य आई आहे. मी म्हणते की संत चरण रज, हे पण त्याचं एक त्यांनी सांगितलं, की हे संत चरण रज जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आपल्या कंठामध्ये प्रेम दाटत नाही त्या ईश्वराविषयी. सद्गतीत कंठ होतो पहा. पुष्कळदा हम्म. आपण असं लिहिलेलं ऐकतो की व एखादा जर कोणी आपल्या सद्गुरूंचं चरित्र लिहित असेल, आमचेच जे अवधी गुरुजी आहे, ज्यांनी कृष्णदास स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलं, ते सारखे सारखे लिहितात. अध्याय लिहिताना माझा कंठ अवरुद्ध झाला, मला सद्गतीत झालो मी सद्गुरू. कारण जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या प्रेमळ ध्यानाला आळवतो, आठवतो, आपल्या हृदयात ते असतातच, तर तेव्हा आपलं एकदम कंठ अवरुद्ध होतो. आपल्याला काही कंठामध्ये आपण दाटून येतो, बोलू शकत नाही, रडायला येतं आणि नयन एकदम नीर लोटतात. तर हे रामरूप प्रगट झालंय. त्या क्षणापुरती काय होतं, आपल्या हृदयामध्ये राम प्रगटतो. खरं सांगायचं तर आता हे जे तू म्हणाली की हा, आता याचं विश्लेषण करायचं ना, चिंतन करायचं, म्हणजे की अष्टसात्विक भाव तिथे का आले. तर त्या गजानन महाराजांच्या प्रगट उत्सवाच्या तिथे
साक्षात गजानन महाराज प्रगट होतेच ना तिथे, ते जन्मलेच. म्हणजे ते सारखे सारखे आमची गुरुमाऊली म्हणते, हा अनुभव याकरता यावा, अनेक साधकांना यावा, याकरताच आम्ही दत्त जयंतीचा उत्सव सारखा सारखा घेतो, की तो दत्ताचा जन्म माझ्या हृदयात कधी व्हायला पाहिजे ना. म्हणजे ती हम्म. एक वृत्ती, तो राम 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 म्हणता म्हणता रामाचे जे सगळे सात्विक गुण, सर्व गुण संपन्नता आहे देवामध्ये, ती सगळी आपल्यात आली पाहिजे ना. त्याकरता आपण हे सगळं अध्यात्म शास्त्रविद्या आणि संतांनाच महत्व काय आहे, सद्गुरूंनाच काय आहे आणि देवताच काय आहे, तर हे याच्या पाठीमागचं कारण आहे की ते सर्व गुण संपन्न झालेले आहेत आणि अतिशय सत्वशील सात्विक असे म्हणजे काय म्हणतात, असे सोन्याचं कसं ते पूर्ण 24 कॅरेट सोनं तशासारखे ते हम्म. असतात त्यांचं हृदय म्हणजे. आणि ते तसं व्हावं. आपण कठोर असतो, आपल्यामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात, त्याच्यामुळे विषय वासना असतात आणि म्हणून आपल्याला ती प्रेम भाव, ती सात्विकता काय आहे हे कळत नाही. पण असे जेव्हा उत्सव होतात तेव्हा, जेव्हा साक्षात असे संत आणि ती सगळी वातावरण निर्मिती असते, सुंदर फुलांचा सुगंध असतो, सगळे भक्तगण केवळ आणि केवळ विठ्ठल नामामध्ये असतात, तर त्या सगळ्या हम्म. वातावरणामध्ये मला असं वाटतं मग आपल्याला, म्हणून सामूहिकतेचं महत्व आहे की घरात जर एखाद्या वेळेस आपली मन रमत नसेल तर अशा अनेकांच्या एनर्जी जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, अशा उत्सवांमध्ये जातो, तेव्हा आपल्याला मग असे आपल्याही कंठामध्ये प्रेम दाटून येतं आणि आपल्यालाही आपल्याही नयनामध्ये नीर येतात आणि मग आपल्याला हा असा सुंदर सात्विक अनुभव येतो. तर हा एक अष्टसात्विक आहे भाव. तो मला असं वाटतं की संत चरण रज हे लागावे आणि म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांची चरण सेवा घडायला, ती गायन सेवा रुजू झाली, संतांच्या चरणी ती गायन सेवा तुझी रुजू झाली आणि झालं, त्या माऊलीला आवडलं. आता आमच्या जे विष्णुदास महाराज आहेत त्यांच्या पोथीत त्यांनी अजून एक सांगितलंय की प्रेमे अंतःकरणे दोन्ही एकरूप झाले त्या क्षणी प्रेमाश्रू आले नाही. म्हणजे हे जे दोन अंतःकरण आहेत ना, म्हणजे जे जे संत होते ते तुझ्या अंतःकरणात आले तेवढ्या वेळापुरता, ते प्रसन्न झाले अगदी. ते म्हणाले, हो, हाच एक स्वर, जो साधना तू केली, मी प्रसन्न झालो तुझ्यावर आणि आता एक अनुभूती तुला दिली. ते दोन एक अंतःकरण एक होतात आणि मग असे आपल्याला प्रेमाशू येतात. आणि सगळ्यात शेवटचा अष्टसात्विक भाव सांगितलाय की मूर्छा येते, मूर्छित होऊन जातात. म्हणजे हा तर सगळ्यात शेवटचा, म्हणजे काही देहभावच ते सांगतात की चरम. बुवा हे येतात ना, संचार होतो नाही का, पुष्कळ देवी हो ठाण्यांवर हो. आपण पाहतो त्यांना खूप असे ते असे हे होतात आणि संचारून त्यांना मूर्छाच होऊन जाते, मूर्छितच असतात ते. पुष्कळ वेळ त्यांना मूर्छा येत राहते, सारखं त्या भक्तिरस प्रेमामध्ये ते असल्यामुळे. पण ही संचाराची पद्धत आहे काही काही ठिकाणी. पण याच्यावरही म्हणावं तसं म्हणजे याचा संतांसारखे असे दाखवत नाहीत हे अष्टसात्विक भाव. आता याचा एक अजून एक सांगते की आपण बोललो आज या विषयावरती, पण आपले हे जे अनुभव आहेत ना, हे फार आपण सहज कोणाही समोर भक्तानी भक्ताला सांगावे, तू मी सांगितलं तुला मला समजलं, पण अभक्ता समोर याची चर्चा फारशी करू नये. कारण याच्यात त्याला त्याच्यामध्ये काही समजत नाही आणि अशा अनेक मग लोक असतात जे आपल्याला त्याच्यातून वेगळा अर्थ काढू शकतात. आणि त्याच्यामुळे आमची जी विष्णुदास स्वामी महाराज आहेत ते सांगायचे की कधी कधी आरती होते, आरतीमध्ये असे संचार यायचे, तर ते सांगायचे की ही अनुभूती जी येते आपल्याला, गुरु म्हणते त्याची संचाराची प्रथा न चांगली. तर सद्गुरू आपल्याला त्याच्यावर रोखून धरतात, म्हणजे ते आपण आपल्यापुरती ठेवणं, म्हणजे आपण चार लोकांमध्ये त्याचा भाव तो प्रगट न करणं है ना. म्हणजे असे सारखे सारखे ते आपण आपल्यामध्ये तेवढी शक्ती आपल्याला ते सांभाळून घेतात. सात्विकता खऱ्या अर्थी असेल तर, खरा अष्टसात्विक भाव असेल तर आपण अनेकांमध्ये हा भाव आपल्यामध्ये आला तरी आपण त्या सांभाळण्याचं धैर्य स्वतःमध्ये ठेवून तो आपल्यातच ती जाणीव ठेवायची. म्हणजे ती जाणीव लगेच हे करून नाही टाकायची, नाही तर ते लोक गोळा करायचं साधन समजतात काही जण. काही जण याचा हा. अष्टसात्विक हे जे आपल्याला सगळे येतात त्याच्यामुळे लोक एकमेकांकडे गोळा अट्रॅक्शन करण्याचंही काम असं याच्यात होऊ शकतं, पण असं होऊ नये म्हणून हा संत आपल्याला सांगतात की आपण हा आपला भाव आपल्या अंतरंगात जपून ठेवावा. पण आणि हे याला जे म्हणतात अष्टसात्विक भाव. पण ह्याच्याशीच रिलेटेड म्हणजे एक विचारायचं की माझी आजी होती, तिला म्हणजे अष्टमी वगैरे असतं ना जे नवरात्रामध्ये, तर तिच्या अंगात हो यायचं. आणि अष्टमीचे खेळ म्हणजे आम्ही MP भोपाळचे असल्यामुळे तिथे खेळ हो वगैरे सगळं पुष्कळ असतं. हो आजी जेव्हा गेली त्याच्यानंतर माझ्या आईला तसं होऊ लागलं. तर नवीन हो नवीन जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे असं झालं की आरती कुणाकडे तरी आम्ही पूजेलाच गेलो होतो आणि आरतीच्या तेव्हा झालं. पण आता हे तर हो म्हणजे स्वतःच्या कंट्रोलमध्ये नसतंच ते ऍक्च्युली. आणि त्याच्याकरता हो. मला वाटतं कंट्रोलमध्ये आणण्याकरता बहुतेक मग साधना करावी लागत असेल. हा, पण जसं आता जरी साधना.
दरवर्षी अष्टमीला तर मग ते असतात, म्हणजे आता पण भोपाळला अष्टमीला महाराज मंडळ जे पण आहे सगळीकडे खेळ होतात. तर हो. तिथे पुष्कळ असे, आणि काही काही तर असे असतात की तिथे दर्शनाला आलेले असतात, पण ते म्हणजे आपल्याला कळून पण जातं की जेन्युइन काय आहे आणि कोण ऍक्टिंग हा, करते. हे बरोबर आहे, पण हे जे तू म्हणाली. जेन्युइन वाले हा. जे आहे तर खरंच म्हणजे आता माझ्या आईला पण मी नक्कीच हो. या पॉडकास्ट मध्ये हो. बोलवणार आहे, की तेव्हा म्हणजे हो. ती अशी पाय दुखतोय, तब्येत ठीक हो. नाहीये, इव्हन माझी आजी 75 वर्षाची होती, पण हो. त्या टाइमला म्हणजे एकदा ते घागर उचलल्यानंतर 12 वाजतापर्यंत कसे उभे राहतात ते हो. म्हणजे पाहण्यासारखं असतं. आणि 12 वाजले की मग ते लोक जेव्हा बसतात, आणि मग काही असं नाहीये की खूप थकवा दिसतोय चेहऱ्यावरती, आता दुसऱ्या दिवशी वाटतो ऑब्व्हियसली इतकं हो. आलेला हो. असतो वेळ उभं राहण्यात. हो. मग म्हणजे हे पण, मग हे पण अष्टसात्विक भाव मध्ये जसं तू सांगितलं तर ते हो, हे तसंच. नक्की अष्टसात्विक भावामध्ये आहे. संचार येतो तो. तो संचार हा. देवीचाच असतो आणि त्या देवी भक्ता करता येतो ना तो. कारण ते त्या काय होतं, की आपण जेव्हा भक्ती करतो ना, आपली भक्ती, आमची गुरुमाऊली याच्यात भावना आणि भक्ती असं सांगतात. दोन गोष्टी आहेत, भाव आणि भावना. हम्म. आता हम्म. भावना प्रधान असतात काही जण. काही जण कसे असतात, की सगुण देवी ते इतकी भावना प्रधान होतात, म्हणजे ते त्या देवीशी तेवढ्या वेळात त्यांना असं वाटतं की देवी साक्षात तू अवतरली आहे. कारण ते साधना करतच असतात, देवीचं नवरात्र पूर्ण अतिशय निष्ठेने हम्म. करत असतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आज मला या देवीची आणि आपण वाचनही करत असतो का अष्टमीच्या दिवशी ती जास्ती जागृत असते आणि तिचा माझा आज काहीतरी एक संयोग झाला आहे असं त्या भावना प्रधान जीवाला असं वाटतं. पण जर त्याचा भाव पक्का झाला असेल तर तो त्या देवीच्या त्या ते जे ते संचार होतो आपल्या अंगामध्ये, तो संचार हा आपल्यापुरती जर आपण केंद्रित ठेवून आपण त्या भावात जर आपल्याला स्वतःला मुरवत ठेवलं आणि तो जास्ती त्याला मोकळं न सोडलं, तर हम्म. हम्म. आपल्याला आपली ती जी जाणीव आहे, आपल्याला तो जो भाव आलेला आहे ना, तो असा चालला नाही जात मग. नाहीतर चार लोकांच्या मग त्या या सगळ्या याच्या क्रियेमध्ये जाणीव जाते निघून, असं आमच्या विष्णुदास स्वामी महाराजांच्या पोथीमध्ये या संचाराच्या पद्धतीबद्दल त्यांनी खास मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की आपण त्याला रोखून ठेवावं, म्हणजे आपला जो भावना आहे आता ही आपल्याला तो भाव दृढ करत राहावा, तर ती देवी आपल्याला निश्चित आपल्याला त्या क्षणी आनंद देईल. परंतु या सगळ्या याच्यातून आपण वाचू आणि आपल्या शरीरालाही ते कधी कधी मग आपण पडलो धडलो त्या भावामध्ये हा. अजून काही आपल्याला चार लोकांनी तर असं होऊ नये म्हणून असं म्हणतात की तोंडावरनं पाणी घेऊन घ्यावं असं वगैरे काही काही गोष्टी करून आपण चार हा. लोकांच्या दृष्टीत पडू नये. तसं तर होऊ शकतं की घरी पण पूजा करताना म्हणजे ज्यांच्या अंगात संचार म्हणजे होतो हो. त्यांना होतच असेल रोज पण, पण ते हो. अष्टमीला कारण तिथे जातात आणि वेगळंच एक सगळं वातावरण असतं. पण हो. मी म्हणजे सगळे असेच पाहिले की शांत एकदम, म्हणजे हो. घागरी फुंकड्या पण असं नाही की खूप हल्ला गुल्ला करतात ते किंवा असं काही नाही, एकदम आपल्या ह्याच्यामध्ये असतात. आणि समोर ते जे अष्टमीचे म्हणजे पूजा जिथे झालेली असते म्हणजे एकदम वेगळं छान. मी तर लहानपणापासून पाहते तर खूपच छान वातावरण असतं तेव्हा. हो, ते नाही पण. नाही. आणि हे वातावरणामुळेच या गोष्टींचा आपल्याला अनुभूती येते आणि म्हणूनच हा. आपली ती भक्ती त्यावेळेस आपण म्हणतो की ती सगळी भक्ती आपली फळास येते आणि म्हणूनच सातत्याने हा मार्ग आपण चालत राहिलं पाहिजे. आपली भक्ती आपल्या आणि सर्वसमावेशक करावी, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी. कधी कधी सद्गुरूंचा शोध घ्यावा म्हणतात. निश्चित आपण हम्म. आपलं लक्ष तर ठेवलंच पाहिजे की आपल्याला सद्गुरूंचा शोध घेतल्याशिवाय या अनेक गोष्टींचं आपल्याला ज्ञान खऱ्या प्रमाणात उलगड होत नाही त्याचा. आणि जोपर्यंत आपल्याला सद्गुरू आपले भेटत नाही तोपर्यंत आमची गुरुमाऊली म्हणते की आपण निदान सेवा सातत्याने अशी चांगल्या आपल्याला जे चांगलं वाटतं त्या आपला मार्ग अनुसरत राहावा. हळूहळू हम्म. हळूहळू एका एका क्षणाला नक्कीच ते आपल्या जवळ येतात, सद्गुरू स्वतःच येतात. साधना जर आपण करत राहिलो तर सद्गुरू आपल्याला शोधत स्वतः येतात आणि आपली त्यांची भेट होतेच. आता आम्हाला तर पूर्व पुण्याई पण असते, ती मी सांगितलं. काही काही जणांच्या पूर्व पुण्याईमध्ये त्यांना लगेच, आता आम्हाला काय झालं लगेच झालं. मला तर 9व्या वर्गापासून आमचं घर आणि आमच्या गुरुमंदिराचं अगदीच जवळ होतं, तर ते पूर्व पुण्याई असेल मला असं वाटतं निश्चितच. कारण त्यांनी जर ओढलं नसतं तर त्याची आवडच नसती लागली. कारण या सगळ्या याची सातत्याने त्यांनी आम्हाला त्या वातावरणात ठेवल्यामुळे आणि सगळी मार्गदर्शना पद्धती सांगितली की कशा पद्धतीने करा आहे ना. त्याच्यामध्ये काय आहे, ते जे सिद्ध झालेले सद्गुरू असतात आपले, ते आपल्याला असे मग इकडे तिकडे वाहू नाही देत. आपल्याला इकडच्या तिकडच्या प्रवाहात, आता मी तुला सांगते मी कुठल्याच तीर्थक्षेत्री गेली नसेल आजपर्यंत, कारण मला असं वाटतं माझी वारी श्री गुरु मंदिर, आषाढ आणि कार्तिकी आम्ही दत्त जयंतीला जातो, आम्ही गुरुपौर्णिमेला जातो.
दोनदा दर्शन गुरुमाऊलीचं वर्षातून घेतो. हा क्रम केव्हाचा अखंड चालूच आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्या दर्शनातूनही त्यांचा दृष्टिक्षेपही आपल्यावर पडला, की जसे गुरु असतात ना, त्यांना सगळं कळतं कोणाला कसं हे करायचंय. तर या केंद्रांमधून, म्हणून मला असं आम्हाला त्यांनी सांगितलं की केंद्रांच्या माध्यमातून माझी दृष्टी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आपला प्रवास हा साधनेचा, ही साधना करत आहोत आपण. तर या साधना पद्धतीमध्ये जर आपण राहाल तर आपल्याला अशा प्रवृत्ती, आता आम्ही अधिष्ठान ठेवतोय ना, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे आम्हाला, असं महाराज म्हणतात की कुठल्याही जेव्हा आम्ही उत्सव घेतो तेव्हा आधी विष्णुदास स्वामी महाराज, आधी आमचे सद्गुरुदास स्वामी महाराज यांचं आम्ही आसन ठेवतो. ते आसन का ठेवतो की आम्हाला तर बुद्धी नाहीये, आम्हाला एवढं ज्ञान अजून झालेलं नाही, पण आपण आम्हाला वाचवाल. आणि ते वाचवतातच. संत जे आहे ना ते आपल्याला असे कोणाच्याही हातात पडू देत नाही, मग ते त्यांच्या बाळाला बरोबर सांभाळतात. आणि म्हणून आपण श्रद्धेने बस हे एवढं करायचं. हा एक त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव जे आपण आज आपण हा विषय बोलत आहोत. तर हा आपल्याला आपल्या साधनेमध्ये जेव्हा आपण खूप देवाला एका भक्तीपर्यंत पोहोचतो, तो तेव्हा आपल्याला नक्की या गोष्टी आपल्या होतात, आपल्या शरीरामध्ये होतात आणि याचा आपल्या मनावरही प्रभाव होतो. आपलं मन जास्ती उन्मन होतं, म्हणजे ते आधी सुमन होतं, म्हणजे मन आधी सुमन झालं पाहिजे, मग ते उन्मन होतं. आणि मग त्या उन्मनी अवस्थेमध्ये मग मात्र आपण आपले भाव असे विखरून टाकत नाही, आपण ते आपल्यापर्यंत घेऊ शकतो. त्याच्यावरही कंट्रोल हवा ना. म्हणजे संत पहा जनामध्ये अतिशय सामान्य यांनी राहतात. आता गजानन महाराजांचं मी तुला उदाहरण म्हणजे आपण घेऊ, तर त्यांनी काही असं वेगळेपणाने ते राहिले नाही. आता तो गोसावी होता है ना, तो जो म्हणजे हा एक अजून अनुभवाचा विषय, ब्रह्मगिरी गोसाव्याची एक कथा आली आहे गजानन महाराजांच्या अध्यायात, की नैनन चिंदन नैनन दहती पावक, असा या गीतेचा तो अध्याय घेतो आणि त्याच्यावर खूप अस्खलित छान पाठांतर करून तो गीताशास्त्र त्यांनी छान हे केला असतो त्याचा अभ्यास. तर पाठांतर करून तुम्ही बोललेलं है ना, तर आणि तुम्ही अनुभवाचा, अनुभूतीचा जो ज्ञान आहे, जो स्वतः तसं जगून दाखवतोय, त्याला बोलायची खूप गरजच नाहीये. म्हणून चर्चा खूप करण्यापेक्षा गुरुमाऊली आमची नेहमी म्हणते की नुसत्या चर्चेत नसे सार, है ना, एखाद्या ग्रंथाचे करूया वाचन, असं त्यांचं असतं नेहमी. की तुम्ही खूप शब्दांनी अध्यात्म बोलून दाखवण्याचा विषय नाहीये, तो आचरणाचाच विषय आहे. आणि गंगा, आणि हे आपल्याला सगळ्या संत चरण, आपण जेव्हा हे वाचतो, संत चरित्र वाचतो, म्हणून संत चरित्रांचं पारायण करावं. मग आमचे महाराज आम्हाला हेच सांगतात. मग त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला त्यांनी उपदेश केला की बाबा तू ज्याची राख, म्हणजे ते म्हणतात की तू नुसतंच जर सांगितलं ब्रह्मज्ञान तर ते काही आता तुझी आली पाळी, आता तू बसून दाखव या जळत्या पतंगावर. तू म्हणतो ना की नैनन दहती पावक, पावक असलेल्या गोष्टी जळत नाही, अग्नी जाळत नाही, तर तू बसून दाखवतो. तो घाबरला. तर असं घाबरत नाही. मग मला तुला हेच म्हणायचंय, जे अनुभूतीयुक्त ज्ञान असतं ना, आता ते संत घाबरले का? त्यांनी बोलून नाही दाखवलं, त्यांनी काही चर्चा नाही केली, खूप गीता काही त्यांनी त्या मळ्यात आले, ते आपले बसले मस्त, आणि गावातल्या लोकांना ते म्हणाले की तुम्ही पण बसा छान, आणि इथे आपण नामस्मरण करू, गणगण गणात बोते, हे भजन गायचे, ते काही खूप खूप काही सांगायचे नाही, परंतु त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या आचरणातून ते लोकांना ज्ञान शिकवायचे. आणि तसं असावं अध्यात्मामध्ये. काय आहे की लोकांनी मग त्यांना म्हटलं की म्हणजे हे जे गजानन महाराज आहे त्यांनी काय म्हटलं की नैनन दहती पावक, हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज दे गोसावी परम घाबरला, असं त्याच्यात आहे म्हणजे. आणि ते म्हणतात की ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. आणि म्हणून हा जो आपण आज विषय घेतला होता चिंतना करता, तर हे अनुभवावीण नव्हतं आपलं. हो. आपल्याला अष्टसात्विक भावाबद्दल एक अनुभूती होती, म्हणून थोडंफार आपण आज या गोष्टी एकमेकांमध्ये केल्या. आणि थोडंफार याच्यातून आपल्याला अनेक लोकांना याच्यामध्ये जर काही गरज वाटली, किंवा कशा पद्धतीनेही आपल्याला भाव आपले होऊ शकतात, तर मला असं वाटतं सद्गुरूंच्या ठिकाणी मंदिरांमध्ये जायला पाहिजे. जिथे जिथे सद्गुरूंनी मंदिरं स्थापन केलेली आहे, जिथे खऱ्या अर्थी ज्ञानाचं खऱ्या अर्थी ज्ञान सांगण्यात येतं, अशाच सिद्ध ठिकाणी जाऊन आपण आपली सेवा रुजू करावी. सेवेतूनच हा मार्ग साध्य होऊ शकतो अध्यात्मशास्त्राचा. तर
अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण पारायणात राहावं. कुठल्याही एखाद्या संत चरित्राचं पारायण आपण करत राहावं सातत्याने, एकाच ग्रंथाचं. आधी एका ग्रंथाला एक तरी ओवी अनुभवावी, असं आमची गुरुमाऊली म्हणते. खूप अभ्यास आणि खूप शास्त्रांचा अभ्यास करू नये. तर या गोष्टी आहेत. खूप खूप छान सांगितलं रेवतीताई तू. आणि मला असं वाटतंय की पुष्कळ जे लोक पाहतील त्यांना काही डाऊट्स पण असतील की म्हणजे आणखीन पण आता मला खूप सुचलंय विचारण्यासाठी, पण मला असं वाटतं एकाच एपिसोड मध्ये आपण सगळं घेऊ तर ते ओव्हरडोस न होऊन जावं, म्हणून आणखीन आपल्याला खूप एपिसोड्स करायचे बरोबर, म्हणून आपण पुढे पण भेटतच राहू असं चिंतनासाठी. पण आत्ता अनुभवाचं जे तू सांगितलं जस्ट थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मला फक्त एवढं सांग की असं म्हणतात की जसं तू पण म्हणाली की फक्त भक्तालाच अनुभव सांगितले पाहिजे, अभक्ताला सांगितले तर उगीच लोक म्हणजे त्याचं हे करतात. तर आता माझ्या डोक्यामध्ये आलं की एक मी अशी सिरीज मिनी सिरीज ह्याच्यात सुरू करेन सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट मध्ये की अनुभव सांगतील लोक, म्हणजे ऑब्व्हियसली ज्यांना इच्छा असेल आपले अनुभव सांगायची त्यांना मी ऍज अ गेस्ट इन्व्हाइट करेन. तर म्हणजे काय म्हणजे सांगितलं पाहिजे, मला तरी असं वाटतं की आपले अनुभव सांगितले पाहिजे सगळ्यांना, कारण हो. मला स्वतःला अनुभव सांगून छान वाटतं. एक परत तेच मला एक्सपिरियन्स करायला मिळतं, आणखीन एक मनामध्ये छान वाटतं. तर तुझ्या हिशोबाने अनुभव शेअर केले पाहिजे आपण. हो, अनुभव नक्की शेअर करावे, पण ते गुरुभक्तांनाच करावे. कारण ज्याला समोरच्याला जर त्याविषयीचं आकर्षण नसेल, त्याला त्याचा नुसताच तो एक गंमत म्हणून तो आपल्याशी ऐकत असेल, तो जर गुरुभक्त नसेल आणि त्याला अध्यात्म विद्येविषयी, शास्त्राविषयी जर त्याची ओढ नसेल, आवड नसेल, तर अशा व्यक्तीला ते म्हणतात ना, आमची गुरुमाऊली नेहमी सांगते, इदम अथर्व शिष्यम अशिष्याय न देयम. म्हणजे हे अथर्व शिष्य आहे, त्यांनी दिलंय. आता अथर्व शिष्य तर मोकळच केलं ना देवानी, सगळ्यांना सगळ्या गोष्टी ग्रहण करायला मोकळ्या ठेवल्या, परंतु त्या मिळतात त्यालाच, आणि राईट वे मध्ये, ज्याला त्याच्याबद्दल शरणागत भाव आहे. आणि ज्याला त्यालाच. म्हणून शिष्यांनी एकमेकांमध्ये पण त्यांनी पण फार करू नये, कारण त्याच्यामध्ये दंभ येऊ शकतो. आता त्याची उदाहरणं आहेत. गजानन महाराजांच्या पोथीतून तर सगळंच आपल्याला मार्गदर्शन आहे तिथे उपलब्ध, की तो दांभिक असतो. तो सगळ्या भक्तांना म्हणतो की मला भेटल्याशिवाय तुमचं मी पुढे दर्शन होऊच शकत नाही. तर असे दंभ भक्तही हम्म. असतात. भक्तांचे खूप प्रकार आहेत त्याच्यामुळे. तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आपण खरंच कोणाजवळ जाऊन हे ज्ञान घ्यायला पाहिजे, किंवा कोणाचे अनुभव खरे आहेत तेच मांडणारे जर तुला साधक, उच्च साधक भक्त भेटतील, तर तू निश्चित त्यांना पीठावर या बोलवून जी सात्विक त्यांचे अनुभव आहेत ते तेवढे हो. सांगतील. कारण साधना मार्गामध्ये उच्च उच्च अनुभव असतात, ते तर कोणीच कोणाला सांगत नाही. ते तर फक्त सद्गुरू हो. आणि पण सच्शिष्यामध्येच असतात. आणि तो ठीकही आहे. आणि अनुभव म्हणजे काय, की त्यांच्या आचरणातूनच ते सिद्ध होतं ना. ज्याला उच्च अनुभव आहे त्याची आपण जर पाहिली, तर तो काहीतरी जनता जनार्दनामध्ये त्याला काहीतरी प्रेमळ त्याच्या आजूबाजूला राहिल्यावर आपल्याला आपोआप चांगलं वाटायला लागतं. तर हो. अशी त्यांची क्रिया त्यांना बोलावी नाही लागत. ते आपणच सत्पुरुषांची ओळख म्हणजे त्यांचा नुसतं सानिध्यही लोकांना प्रेम करून प्रेमाने ओढतं. म्हणून आमची गुरुमाऊली म्हणते आपण गुळ व्हावं. मधमाशांना आमंत्रण द्यावं लागत नाही. गुळ होणं म्हणजे स्वभाव चांगला होणं, सात्विक होणं. सात्विक हो. जे लोक असतात त्यांची ओळख पटते, ती होते. हा आणि अशा पण लोकांना म्हणजे मला प्रवृत्त करावं. हा तर मला तेच वाटलं की म्हणजे ज्यांना इच्छा असेल, मी इन्व्हाइट सगळ्यांनाच करणारे, ज्यांची इच्छा हो, असेल, आणि मला असं वाटतं सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट तेच लोक पाहतील ज्यांना देवावर हो, श्रद्धा असेल, बाकीचे हो, सगळे पाहून निघून जातील. तर म्हणून नक्की. की काही प्रश्नच नाहीये. आता खरंच खूप छान एपिसोड झाला आजचा, पण खूप छान वाटतं मला ऐकून. आणि आठी तू जे भाव सांगितले म्हणजे खरंच आता हो, आपण म्हणजे खूपच, मी तर खूपच खालच्या लेवलवर आहे आता, तर एक आलंय मला, त्याच्यातलं 2 आले असतील अंगावर शहारे वगैरे, पण बाकी खूप वरचं लेवल आहे ते सगळं, पण तरी खूपच छान वाटलं मला. आणखीन नाही, सद्गुरूंच्या चरणी सातत्याने भक्ती. हो, नतमस्तक आहे मी. आणखीन खूपच म्हणजे आपण असं करतच राहू, पण जसं सांगितलं मी की वेळेची मर्यादा आहे आणि आपण ठरवलंच आहे की आपण शॉर्ट एपिसोड्स करू. तर आजचं हो, पण आपण याच पॉइंटवर आपण आता इथे रॅपअप करू आपला सेशन. आणि नक्कीच जेव्हा पण तुला वेळ असेल आपण असे सेशन्स करत राहू आणि नवीन नवीन नक्की. टॉपिक घेऊन. आणखीन बाकी मी परत एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना विनंती करते की जे पण पाहता ते तुमच्या मनात पण काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हवं असेल की आम्ही कुठल्या एका रेवतीताई या सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट मध्ये कुठल्या एका पर्टिक्युलर टॉपिकवर आम्ही बोलावं, म्हणजे मी प्रश्न विचारावे, तर नक्कीच तुम्ही कमेंट्स मध्ये आणि मेसेजेस मध्ये आम्हाला कळवा. तर आम्ही ते टॉपिक घेऊन येऊ. आणि पाहत राहा सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट. थँक्यू सो मच. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.
थँक्यू.